12 मार्च रोजी दर्यापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली। परतवाडा येथून दर्यापूरकडे येत असलेल्या महापरिवहनाची बस क्रमांक MS09EM2260 ला अचानक भीषण आग लागली। बसला आग लागताच परिसरात एकच गोंधळ उडाला। बसमध्ये चालक, कंडक्टर आणि 2 प्रवासी असे 4 जण होते। मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे सर्वांनी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली। माहितीनुसार बसच्या बोनटजवळील गिअर बॉक्स भागातून धूर निघताना चालकाच्या निदर्शनास आला। त्यानंतर तात्काळ अग्निशमक दलाला कळविण्यात आले। अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या घटनेबाबत विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सांगितले की या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान दरवर्षी उन्हाळ्यात अशा घटना घडत असल्याने परिवहन विभागाच्या देखभालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। 12/3/26 रोजी दुपारी एक दर्यापूर आगाराच्या बससोबत एक घटना झालेली आहे। त्या अनुषंगाने मी माहिती देऊ इच्छितो की MS09EM2260 ही दर्यापूर आगाराची बस परतवाडा ते दर्यापूर येत असताना दर्यापूरच्या बसस्टँडच्या अगदी जवळ रेल्वे गेटजवळ बोनेट गिअरबॉक्सच्या दंड्याच्या जवळ स्पार्क होऊन धूर आल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं। चालकाने व वाहकाने सदरची घटना लक्षात घेता नगर परिषद फायर ब्रिगेडला फोन करून तात्काळ बोलावलं। तेवढ्या वेळात बोनेट आणि कॅबिनचा काही भाग थोडा जळालेला होता। यामध्ये ST बसचं अंदाजे 1 लाख रुपये नुकसान झालेलं आहे व प्रवासी मात्र बसमध्ये 2च होते, कारण ती शेवटच्या टप्प्याला उतरणारी जागा असल्यामुळे आणि त्यामुळे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही। सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि चालक आणि वाहकाने जर प्रसंगावधान दाखवून बसमध्ये असणारा फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला असता तर कदाचित ही घटना वाढली नसती। तरीसुद्धा या घटनेचा सविस्तर पंचनामा आमच्या अमरावती विभागाचे उपयंत्र अभियंता श्री वाकोडे हे करत असून त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई तात्काळ करण्यात येईल।